जय हिंद मित्रांनो, मी घेऊन आलेलो आजचं मॉक टेस्ट ॲनालिसिस. आज 4 जानेवारी 2026. तर आजचं मॉक टेस्ट ॲनालिसिस घेऊन आलेलो मी RWAवरचं. आणि मी सांगणार आहे आज मला किती मार्क्स आले, तुम्हाला किती मार्क्स यायला पाहिजे होते, जेणेकरून तुम्ही कॉम्पिटिशनमध्ये कुठं आहात तुम्हाला पण समजेल की तुम्ही कॉम्पिटिशनमध्ये आहात की कॉम्पिटिशनच्या बाहेर आहात, हे तुम्हाला समजेल. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो, कारण मी डेली न्यू अपडेट घेत येत असतो. आणि या चॅनलवर फक्त ऑथेंटिक माहिती टाकली जाते मित्रांनो. तुम्हाला माहीतच आहे, मी खोटी माहिती प्रसिद्ध करत नाही मित्रांनो काही बी मला, कारण की खोटी माहितीपासून सबस्क्रायबर्स आणि लाईक्स वाढवणं नाही आहेत. मला अशी पब्लिक जोडणं आहे की जे एकदम ऑथेंटिक, ज्यांना सर्व ऑथेंटिक पाहिजे अशीच पब्लिक मला जोडणं आहे. तर चला व्हिडिओला वेळ न करता आपण व्हिडिओ सुरू करून घेऊ. तर मी तुम्हाला सांगणार आहे की आजची टेस्ट कशी होती. आजची टेस्ट सांगतो मित्रांनो. आजची टेस्ट मॉडरेट होती. मॉडरेट म्हणजे थोडी हार्ड पण होती, कारण की आज मागच्या वेळेस मला 137 मार्क होते, 137.5. आणि यावेळेस फक्त मी 110वरच अटकलो, कारण की आजच्या टेस्टमध्ये मॅथ इतकं भारी होतं मित्रांनो की मी त्याच्यामध्ये फक्त 13च क्वेश्चन करू शकलो. आणि त्याच्यामुळे मला सर्व म्हणजे स्कोअरच हे होऊन गेला, कारण की इतका हार्ड पेपर मित्रांनो येत नाही. आणि पण तुम्हाला सांगतो मी, असा जर पेपर आला तर कट ऑफ काय राहू शकते. आणि जर आता नवीन कंपनी आहे IDBT, तुम्हालाही वाटत असेल की काही बी होऊ शकते. तर पण असा जर पेपर आला तर कट ऑफवर नक्कीच कुठेतरी असर होते, कारण की मित्रांनो 2024चा कट ऑफ बघू शकता, 124वर गेला होता फायनल. आणि यंदाचा 110च्या अंदर जाईल OBCचा ओपनचा. कारण की पेपर हार्ड जर असला तर कट ऑफ कमी जाते, सर्वांनाच मार्क्स कमी येतात. तुम्ही विचार करू शकता, मला मागच्या वेळेस 137.5 होते मित्रांनो मार्क्स, आणि यावेळेस फक्त 110 आहेत. म्हणजे समजू शकता तुम्ही की किती 27 मार्क्स कमी पडले मागच्या वेळेसपेक्षा. म्हणजे इतका भारी पेपर आला मित्रांनो. तर मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला किती किती मार्क्स जर असतील तर तुम्ही म्हणजे सेफ आहात आणि तुमचं सिलेक्शन होऊ शकते. आणि याच्यापेक्षा जर कमी जर मार्क्स असतील तुम्हाला, तर तुम्हाला अधिक तुमच्या तयारीमध्ये जोर देण्याची गरज आहे मित्रांनो. तर चला मी सांगतो मित्रांनो तुम्हाला. तुम्ही जर मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये मॅथमध्ये 13-14 जर बरोबर करत असाल मित्रांनो, तर तुमचं मॅथ एकदम ओके चालू आहे मित्रांनो, मी सांगतो तुम्हाला. कारण की आजचं मॅथ हार्ड लेवलचं आहे. हार्ड म्हणजे एकदम महाराष्ट्राच्या पोरांना खूप हार्ड जाईल असा मॅथ आहे, कारण की महाराष्ट्रामधले पोरं जास्त करून पोलीस भरतीवाले आहेत. आणि पोलीस भरतीवाल्यांना हे मॅथ जर पाहिलं तर त्यांना समजेल की आपली या मॅथमध्ये किती खरोखर बरोबर येतील एक वेळ. आणि GSमध्ये मित्रांनो तुम्हाला सांगतो मी, आज 9 ते 10 क्वेश्चन करायसारखे होते मित्रांनो. कोणाकोणाचे 11 पण बरोबर आले असतील. पण तुम्हाला सांगतो, ज्यांनी समजा 9च्या वर बरोबर केलेले आहेत ते एकदम सेफ आहेत मित्रांनो. आणि त्यांना म्हणजे एकदम 100% मेरिटमध्ये बसतात ते आजच्या पेपरचे. आणि हिंदी मित्रांनो जास्त भारी नव्हती. एक क्वेश्चन तो समासचा विचारला होता मित्रांनो, आणि एक प्रश्न संधीचा विचारला होता. आणि जास्त करून आपले मुलं पोलीस भरती तयारी करतात, तर त्यांना संधी आणि समासमध्ये एवढं काही जाम जात नाही मित्रांनो. ते 2 क्वेश्चनच फक्त असे अटकासारखे होते. तर मॅथमध्ये 2च स्कोअर चांगले आहेत मित्रांनो, 19 किंवा 20. आजच्याच टेस्टमध्ये जर तुम्हाला 19 आणि 20पेक्षा कमी जर मार्क्स पडत असतील तर तुम्ही कॉम्पिटिशनमध्ये थोडे डिसमेंटल आहे मित्रांनो. रिझनिंगमध्ये मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, आजची रिझनिंग पण हार्ड होती. रिझनिंगमध्ये 15 किंवा 16 जर तुमचे बरोबर आले असतील आज, तर तुम्ही एकदम सेफ आहात मित्रांनो. आणि मी तुम्हाला सांगतो माझे कोणत्या सब्जेक्टमध्ये किती बरोबर आले मित्रांनो. माझे रिझनिंगमध्ये आज 17 बरोबर आले मित्रांनो. रिझनिंग मला खूप हार्ड गेली मित्रांनो, आणि टाईम पण खूप लागला आज. आणि तसेच माझे मॅथमध्ये फक्त 13च बरोबर आले मित्रांनो. माझे मॅथमध्ये तसे 17 ते 18 बरोबर असतात प्रत्येक टेस्टमध्ये. टेक्स्टबुकवर 20पैकी 20 पण मी खूप वेळा घेतलेले आहेत मित्रांनो. पण आजच्या मॅथमध्ये मला फक्त 13च क्वेश्चन करू शकलो मी. आणि GSमध्ये फक्त माझे 9च बरोबर आले मित्रांनो 20पैकी. कधी माझे 15-15पर्यंत पण बरोबर येतात मित्रांनो GSमध्ये. पण आजचं GS थोडं हार्ड गेलं मला. तुम्हाला काय माहीत कसं गेलं, तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता मित्रांनो तुम्हाला कसं गेलं तर. आणि हा व्हिडिओ कुठपर्यंत गेलेला आहे मित्रांनो ते पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. आणि मराठी माणसाला सपोर्ट करा. हिंदीत मी सांगतो मित्रांनो माझे 19 बरोबर आले आज, कारण की हिंदी थोडं इझीच होतं माझ्यासाठी, कारण की मी CISF फायरमॅनची पण तयारी केलेली आहे, त्याच्यामुळे माझं हिंदी चांगलं झालेलं आहे मित्रांनो. तर तुम्हाला काय माहीत कसं गेलं. तर तुमचा जर स्कोअर मी सांगतो मित्रांनो 95 ते 100च्या दरम्यान जर असेल मित्रांनो, तर तुम्ही एकदम सेफ आहात मित्रांनो. कारण की आजचा पेपर हार्ड आहे मित्रांनो. आणि तुम्ही प्रत्येक
जितके जण पण व्हिडिओ बघत आहात तितके जण व्हिडिओ शेअर करा मित्रांनो, कारण की आपल्याला सर्व मुलांची हे माहिती पडते याच्यावरून, की कोणाला किती मार्क्स पडले, कोणाला किती, आणि सर्वजण आपले कमेंटमध्ये मार्क्स छापून टाका मित्रांनो, कारण की तिथं सर्वांना समजेल की आजची टेस्ट खरोखर महाराष्ट्रातल्या मुलांसाठी किती भारी होती. कारण की तिथं तुम्ही जर स्कोर पाहसान तुमचा आणि तिथं जर रँक पाहसान तर ते सर्व ऑल इंडिया आहे मित्रांनो. UP बिहारवाले मुलांना खूप सारे मार्क्स असतात मित्रांनो, पण महाराष्ट्रातल्या मुलांना इतके मार्क्स नसतात. तर आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला सांगतो मित्रांनो, ज्याला 95 ते 100च्या दरम्यान मार्क्स आहेत त्याला सिलेक्शनपासून कोणीही रोखू शकत नाही. आणि तुमचे कमेंटमध्ये मार्क्स एकदम छापून टाका मित्रांनो, आणि व्हिडिओला इतकं शेअर करा मित्रांनो, कारण की सर्व मुलांपर्यंत आपला व्हिडिओ गेला पाहिजे आणि सर्व इथंच येऊन कमेंट टाकली पाहिजे सर्वांनी, की किती किती मार्क्स आहेत आज कोणाकोणाला. कारण की आजच्या टेस्टमध्ये जर असा जर पेपर आला तर सर्वांना समजेल की कट ऑफ कमीच जाणार आहे. कारण की असा पेपर म्हणजे आजचा पेपर एकदम लयच भारी गेला मित्रांनो, मी खरोखर सांगतो तुम्हाला. आणि टाईम पण फक्त आखरीचे 5च मिनिट उरले होते, त्याच्यात मी टेस्ट सबमिट करून टाकली. तर मित्रांनो, मी एक नवीन हे ग्रुप खोलणार आहे WhatsAppला. त्याच्यामध्ये आपल्या सर्व महाराष्ट्रातली मुलं SSC GDची जी तयारी करणारे आहेत ते मुलं जॉईन होणार आहेत. तर तुम्ही त्या ग्रुपमध्ये नक्की जॉईन व्हा मित्रांनो, आणि मी त्या ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या खाली पिन कमेंटमध्ये टाकून देईल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल, बघून घ्या मित्रांनो, आणि त्या ग्रुपला जॉईन होऊन जा. कारण की त्या ग्रुपमध्ये आपली लेवल काय आहे, मुलांची लेवल काय आहे, आपण प्रत्येक संडेला मॉक टेस्टचे स्क्रीनशॉट शेअर करत जातो मित्रांनो. कोण्या मुलाला किती किती मार्क्स आहेत सर्वांनी तिथं, आणि त्याच्यावरून आपल्याला मोटिवेशन मिळेल मित्रांनो. तुम्ही असं नका समजू की आपण स्क्रीनशॉट शेअर केल्याने आपल्या मोबाईलमधला की मुलांना माहीत पडेल की आपली तयारी कशी चालू आहे आणि फालतू अधिक कॉम्पिटिशन वाढेल. तसं काही नाही मित्रांनो, आपल्याला सेल्फ कॉन्फिडन्स येते त्याच्यावरून आणखी, किंवा आपण आपली लेवल काय, मुलांची लेवल काय, सर्वांनी ज्याला 80 किंवा मार्क असो ना, 80-70 मार्क्स असो ना, त्यांनी तिथं स्क्रीनशॉट शेअर करत जा मित्रांनो. कारण की सर्व महाराष्ट्रातले मुलं राहणार आहेत त्या ग्रुपमध्ये, आणि महाराष्ट्रातल्या मुलांना समजणार आहे की कॉम्पिटिशन महाराष्ट्रात किती आहे. तर आपल्याला ऑल इंडिया कॉम्पिटिशन नाही द्यायचं मित्रांनो, फक्त महाराष्ट्रातच फाईट द्यायची आहे. त्याच्यामुळे आपल्याला महाराष्ट्रातलं कॉम्पिटिशन समजणं गरजेचं आहे. तर तुम्ही त्या ग्रुपमध्ये जॉईन होऊन जा मित्रांनो. आणि आजच्या पेपरमध्ये तुम्हाला किती मार्क्स पडले हे कमेंटमध्ये सांगा मित्रांनो, आणि व्हिडिओला होईल तितकं शेअर करा, कारण की सर्व महाराष्ट्रातल्या मुलांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे मित्रांनो. तर धन्यवाद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.